बरं शिवलिंगाकडे राहणार कुलधरण करू राहणार कुलधरण असताना मी माझ्या रानात शेळ्या घेऊन जात असताना माझा चुलता बाळासाहेब फिरंकाळे हे मला आडवितात प्रत्येक गोष्टीला ते त्रास करीत असे. माझ्या घरी येऊन त्यांनी मला माझ्या नातवंडांना ह्यांना आपटून मारलेला आहे. माझ्या घरात कॅमेरा लावलाय. कॅमेऱ्यात तुम्ही प्रशासनाने दखल घ्यावा. कांदा किती आहे, ऊस किती आहे, त्यांनी केस टाकले ना आमच्यावर कांद्याची. साहेब माझी एवढीच विनंती आहे साहेब तुम्हाला, बोरोडे साहेब, की तुम्ही स्वतः येऊन बघा त्याला किती कांदे त्याच्या वावरात, किती ऊस आहेत, किती त्याच्या धान्यात आम्ही चारल्या शेरडा बकरी, किती त्याच्या धान्यात आम्ही नाचलो, ते येऊन तुम्ही समक्ष बघा. आणि माझी एवढंच मला सांगायचंय की त्यांनी खरं केस टाकावं, खोटे केस टाकू नये. मी जशी खरं केस टाकते ना भांडणाची, तशी त्यांनी खरं केस टाकावं. माझ्या काळबाची शपथ घेऊन सांगते, त्यांनी फक्त खरी केस टाकावं. लेकराची शपथ घेऊन सांगते, त्यांनी फक्त खरी केस टाकावं, खोटे केस खिळू नयेत. आणि अध्यक्षाकडे जायचं, त्याला म्हणायचं मी पैसे देतो आणि त्याच्याकडून केस करून घ्यायची. मी तसं करणार नाही. मी स्वतः येऊन तुमच्यापाशी केस देणार. आणि माझा दात हाणलेलं ते दात पण हालतोय साहेब. तुम्ही माझं एवढं तुम्ही ही करावी विनंती सांगते, तुम्हाला विनंती करून सांगते माझी, की तुम्ही माझी दखल घ्या. हा, माझ्या लेकरं बाळाचं पोरग गेलंय तमाशाला. लेकरू माझं ही लेकरू किवडूच आहे, त्यांना मी सांभाळ करते, कामधंदा करून चारते. त्यांना असल्या उन्हात मी कामाला जाते आणि त्यांना चारते. मी माझ्या सुना सगळं त्यांनी अशाच लावल्या, शिकून फुगून अशाच सुना सगळं लावल्या. त्यांनी एक सून नांदून देणार. ते माझे पोरगी पण लावली तर लावली, सून पण लावली. आमच्याकडे साक्षीदार आहेत. तुम्ही येऊन आमचे कॅमेरा चेक करा. इथं घरी येऊन आम्हाला हाणलंय आणि तो म्हणतो की मला हाणत्यात, मला मारत्यात. तो किती ह्याला आम्ही कसं येतं ती तरी बघा सर तुम्ही. आणि आम्हाला घरी येऊन माझा भाऊ इथं बसलेला, त्या भावाला पण हाणलं. खाट्यावर बसलेला होता माझा भाऊ, त्याला पण हाणलं. साहेब पण आम्हाला पैसे त्यांनी दिलेले नाहीत. की माझे उसने पैसे त्यांनी 1.5 लाख रुपये माघार दिलेले. मला चारीचे पैसे अजिबात दिलेले नाहीत. मी आता तहसीलदारला मी पत्र पाठवणार आहे. टाकायची ना केस. बोल ना आमच्या चल चला तुम्हाला समजावा. त्याच्यात किती ऊस टाकलाय, काय किती ऊस आहे, किती उभं धान्य आहे, त्याचं उभं धान्य किती ती बघायचंय मला. उभं धान्य आहे किती ती बघायचंय मला फक्त. शेळ्याला औषध डबल बोललं.